हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये। लवकरच लक्ष्मी निवास ही मालिका झी मराठीवर सुरू होते आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत लक्ष्मी आणि श्रीनिवास। तुम्हा दोघांचं पहिले तर स्वागत आहे टेलिगप्पामध्ये। कसे आहात? मस्त मस्त, थँक्यू। खूप एक्साइटेड आहोत आम्ही। अगदी छान आणि नवीन मालिका, स्वप्नांची मालिका घेऊन येतोय आम्ही। नववर्षाची भेट घेऊन येतोय झी मराठीच्या प्रेक्षकांकडे। एक तासाची असणार आहे प्रत्येक दिवशी। पायनियर मला वाटतं एक नवीन पायंडा पडणार आहे। आजपर्यंत फक्त रविवारी भाग असायचा ज्याला महा एपिसोड आपण म्हणायचो, आणि आता लक्ष्मी निवास ही महामालिका घेऊन आम्ही येतोय। पार्टी सीझन सुरू होत आहे, आपण म्हणतो तसं नाही की तसं रोज आम्ही पार्टी प्रेक्षकांना झी मराठीवर देते। येस, नक्कीच नक्कीच। मला पहिलाच प्रश्न विचारायला आवडेल, कारण प्रोमोजमध्ये फक्त स्वप्न आणि स्वप्नांबद्दल बोललं जातं आहे, तर खऱ्या आयुष्यात असं स्वप्न काही तुम्ही पाहिलं आहे का आणि पाहिलं होतं का, आणि ते स्वप्न पूर्तीस आलं म्हणता येईल असा एखादा किस्सा सांगायला आवडेल? मला वाटतं प्रत्येक कोण माणूस आहे ज्याचं स्वप्न नसतं, म्हणजे आयदर स्वतःची स्वप्न असतात किंवा आपल्याला आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची असतात, किंवा आपल्याला माहिती असतं की आपल्या आईवडिलांनी काहीतरी स्वप्न पाहिलं आहे आणि ते जर आपल्याला पूर्ण करता आलं तर। सो मला वाटतं माझी आई कायम आम्हाला हेच सांगायची की मला असं वाटतं की मला खूप शिक्षण घेता आलं नाही, तर तुम्ही शिक्षण घ्यायला पाहिजे, तुम्ही स्वतःच्या पायावर आर्थिकरित्या उभं राहायला पाहिजे। तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती जी कोणी असेल त्याच्याकडे अमाप पैसा जरी असेल तरी तुमचे स्वतःचे मानाचे हक्काचे पैसे हवे। आणि मला असं वाटतं जेव्हा माझ्या आईने हे मला 30-40 वर्षापूर्वी सांगितलं तेव्हासुद्धा त्या गोष्टीमध्ये ताकद होती। आज मी जर माझ्या कुठल्या यंगस्टरना सांगेन तर मी सुद्धा हेच सांगेन की स्वतःच्या पायावर उभं असणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं, म्हणजे संसार जेव्हा आपण उभा करतो तेव्हा तो काळ गेला जेव्हा नवऱ्याने संसारासाठी गोष्टी उभ्या करायच्या असतात। आज संसार हा दोघांचा असतो, दोघांनी इक्वली त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे, त्यासाठी दोघांनी इक्वली पायावर उभं राहायला पाहिजे। आणि कोण कमी कमवतं कोण जास्त कमवतं महत्त्वाचं नाही आहे, पण दोघांनी त्या घरासाठी हातभार लावणं खूप महत्त्वाचं आहे। हे त्यावेळेला मला कळलं नाही, पण आज वयाच्या ह्या टप्प्यावर येऊन डेफिनेटली या गोष्टीतली ताकद मला कळते। स्वप्न म्हणजे अर्थातच आईवडिलांचं त्यांचं स्वप्न होतंच की, म्हणजे जसं कुठल्याही सामान्य माणसाचं असतं, मध्यमवर्गीय गृहस्थाचं असतं की त्यांना जेव्हा ते मुंबईत आले आणि त्यांनी त्यांचं आयुष्य सुरू केलं तेव्हा अर्थातच स्वतःचं घर नव्हतं, चाळीत आम्ही राहत होतो, आणि त्यानंतर त्यांनी घर घेतलं। पण जे काही, कारण ते दोघेही नोकरी करायचे, दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट होते, त्यामुळे मुंबईत किंवा आपण ज्याला प्रॉपर मुंबईत म्हणतो असं घर घेणं अर्थातच त्यांना परवडलं नाही। तेव्हा खूप लांबवर त्यांनी घर घेतलं होतं आणि त्यांना असंच वाटत होतं की अरे आपण तिकडे लांबवर राहू, मी कामानिमित्ताने किंवा लांब असणार, आणि मग याचं घर काही होईल का किंवा कसं। आणि मग नॅचरली की समजा खूप लांबवर जेव्हा तुम्ही राहायला जाता भेटीगाठी कमी होतात, प्रत्येकाला जमतं असं नाही, तिकडचं आयुष्य वेगळं होतं। पण मला असं वाटतं की त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी स्वतःचं अर्थातच पूर्ण केलं। पण त्याचं काय आपण त्याला म्हणूया, जे एक्सटेन्शन होतं की घर व्हावं पण प्रॉपर मुंबईत व्हावं, चांगल्या ठिकाणी व्हावं, आणि जिकडे सगळे एकत्र राहू शकू असं घर व्हावं, हे कुठेतरी मी करू शकलो। मला असं वाटतं की त्यांच्या स्वप्न जे त्यांनी पाहिलं ते त्यांनी पूर्ण केलं, पण मी एक त्याच्यापेक्षा अर्धा पाऊल पुढे जाऊ शकलो, आणि जे त्यांचं स्वप्न होतं आणि जे माझं स्वप्न होतं ते दोन्ही कंबाईन आपण ज्याला म्हणतो, दोन्ही एकत्र येऊ शकली, ते माझ्या दृष्टीने सगळ्यात आयुष्यातली छान गोष्ट घडली। बरं, या सगळ्या प्रवासानंतर ना एक असते ना थाप मिळणं प्रेक्षकांची, तर प्रेक्षकांच्या नेहमीच तुम्हाला कॉमेंट्स येत असतील, तुमच्या प्रतिक्रिया त्यांच्या म्हणजे येतच असतील। पण याआधी जेव्हा तुमची भूमिका होती, एक खाष्ट सासूची भूमिका तुम्ही हल्लीच करत होतात, आणि आता एक सुंदर गोड प्रेमळ सासूची भूमिका करतायत, तर काहीतरी नक्कीच कॉमेंट्स प्रतिक्रिया आल्या असतील, त्याबद्दल काय सांगा? माझ्या प्रतिक्रिया येतात त्या कशा आपल्याच मित्रपरिवारांमधून येतात, तर त्यामुळे त्या तिखट गोड असतात। खरी परीक्षा आता 23 तारखेनंतर आहे, जेव्हा तुम्ही कुठेतरी बाजारात असाल आणि कोणीतरी प्रेक्षक पटकन येऊन तुम्हाला पोचपावती देतं। मला वाटतं मी आतुरतेने वाट पाहते की कधी एपिसोड टेलिकास्ट होतात आणि कधी ॲक्च्युअल प्रेक्षक जे त्या घरातले जे लक्ष्मी आणि निवास असतील ते जेव्हा येऊन आमच्याशी बोलतील। आय थिंक त्या दिवसाची आम्ही खरंच वाट पाहतोय। म्हणतात तसं ना, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, ते तो सिर्फ ट्रेलर था। जेव्हा पिक्चर लोक बघतील आणि त्यानंतर बाहेरून जेव्हा आम्हाला प्रतिक्रिया देतील त्याची आम्ही वाट बघतोय। नक्कीच, तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा। वेळाभावी थांबावे लागतंय, आपण नक्कीच पुन्हा भेटू। घरी ये। नक्की, थँक्यू सो मच, आणि खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।